नमस्कार. कार्यक्रमाला सुरुवात करायच्या आधी सगळ्यांना एक करबद्ध निवेदन. पहलगाम आणि दिल्लीच्या निष्पाप हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 1 मिनिट आपण शांतपणे उभे राहूया. धन्यवाद. जय हिंद. ईश्वर त्या सगळ्या आत्म्यांना सद्गती देवो ही ईश्वरचरणी प्रार्थना. मी नितीश भारद्वाज. आजचा कार्यक्रम थोडा विशेष आहे आणि त्या विशेष कार्यक्रमासाठी तुम्ही सगळे आवर्जून उपस्थित झालात ह्यासाठी हिंदवी स्वराज्य महासंघाच्या वतीने मी सगळ्यांचं स्वागत करतो. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवाः मामकाः पांडवाश्चैव किम कुर्वती संजय. हे कोण म्हणतं? भगवद्गीतेचा पहिला श्लोक हा कृष्ण म्हणत नाही, अर्जुनही म्हणत नाही, हा स्वतः धृतराष्ट्र म्हणतो. जो राजा म्हणून एक कर्तव्य म्हणून ज्याने हे युद्ध थांबवायला हवं होतं, तो म्हणतो कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र. म्हणजेच ते होणारं भारतीय युद्ध हे धर्मासाठी लढलं जात आहे हे त्यातच निहित आहे आणि हे तो मान्य करतो. आज फक्त भारतातच नव्हे तर पूर्ण विश्वामध्ये अशी धर्मयुद्ध होत आहेत. धर्माचं रक्षण करण्यासाठी. धर्म म्हणजे रिलिजन नव्हे, मानव धर्म, कर्तव्यनिष्ठा, स्वतः जगण्याची इच्छा ठेवून, शांतपणे जगण्याची इच्छा ठेवून जो समाज वावरतोय त्याला ते जगू देण्याची इच्छा, शांतिप्रिय समाजाला शांत राहू देण्याची इच्छा ही कमी होत चालली आहे सगळीकडे. जो समाज शांतीने जगू इच्छितो त्याला जगू देत नाही आहेत. हे भारतात चाललं आहे, विश्वामध्येही आता सुरू झालेलं आहे. त्यामुळे इंटेलिजन्स हा जो एक ॲस्पेक्ट आहे ह्याचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. सगळ्या देशांची सुरक्षेवरची जी यंत्रणा आहे किंवा त्यांचे जी बजेट्स आहेत डिफेन्सची, ती वाढत चाललेली आहेत. ज्याचं ॲक्च्युअल खरं म्हटलं तर त्याचा उपयोग हा समाजाच्या असा जो वर्ग ज्याला हेल्थ, एज्युकेशन ह्यावर त्यांचा अधिकार आहे त्यासाठी व्हायला पाहिजे. पण विवाद आणि टकराव एवढा वाढतोय की ही बजेट्स वाढत चालली आहेत. आणि अशा ह्या स्थितीमध्ये आपण पहलगाम पाहिलं. भारताने नुसतंच पहलगाम नाही पाहिलं, 1947पासून हे चालूच आहे, पण हे थांबतच नाही आहे. पण अशा स्थितीमध्ये एक राष्ट्रप्रेमाची भावनासुद्धा वाढत चाललेली आहे. NCCमध्ये जी मुलं असतात त्या मुलांना इतकं चांगलं ट्रेनिंग दिलेलं असतं, पण त्या सगळ्या मुलांना एक मार्गदर्शन मिळत नाही की आपण डिफेन्समध्ये कसं जायचं. तर त्यासाठी हा प्रकल्प कॅडेट्स टू सोल्जर प्रोजेक्ट हा जो हिंदवी स्वराज्य महासंघाने सुरू केला आहे, ज्याचं नंतर सविस्तर विवेचन जे आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी महासंघाचे करतीलच. पण त्याला कब्स टू टायगर्स असं त्यांनी नाव दिलं आहे. मला खूप आवडलं. कब्स हू हॅव द पोटेन्शियल टू बिकम टायगर्स.
त्यांना ते पोटेन्शियल त्यांच्यामधलं प्राप्त करून देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, हा एक अतिशय स्तुत्य अभिक्रम यांनी उपक्रम सुरू केला आहे. ह्या कार्यक्रमाची सुरुवात मी आजचे आपले सगळे मान्यवर माननीय लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर साहेब मुख्य अतिथी आहेत आज आपले, माननीय श्री अनंतराव पटवर्धन हे HSM म्हणजे हिंदवी स्वराज्य महासंघाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत, सुचेताताई पेशवा उपाध्यक्ष आहेत. या सगळ्यांना मी आमंत्रित करतो रणजितजींबरोबर ह्या सगळ्यांनी यावं आणि आपली दैवत थोरले छत्रपती शिवाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे आणि आपल्या सगळ्यांचे खूप खूप आवडते सन्माननीय पद्मभूषण कैलासवासी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली सुमन अर्पण करून आपण या सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती करतो. आज HSMच्या उपाध्यक्षा सुचेताताई पेशवा, आज काय सांगू, यांच्या 20व्या वाढदिवसाचा 40वी जयंती आहे. 40th anniversary of her 20th birthday. So on behalf of everybody and myself, I extend my best wishes for your better health, happiness, wisdom, peace and joy. मी अभिषेकींना आमंत्रित करतो वंदे मातरमसाठी. वंदे मातरम, वंदे मातरम, सुजलां सुफलां मलयज शीतलां शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं. शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं, शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनीं, फुल्यकुसुमित द्रुमदलशोभिनीं, सुहासिनीं सुमधुरभाषिणीं, सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं. कोटिकोटिकण्ठ कलकलनिनाद कराले, कोटि भुजय धृतखर करवाले. के बोले माँ तुमि अबले, बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं. मातरं वन्दे मातरं. तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि मर्म. तुमि विद्या तुमि धर्म, तुमि हृदि तुमि मर्म. त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शक्ति. त्वं हि प्राणा शरीरे बाहुते तुमि मा शक्ति. हृदये तुमि मा भक्ति. तोमराई प्रतिमा गढ़ी मंदिरे मंदिरे. वन्दे मातरं. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी. त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी.
कमला कमलदल विहारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणिं भरणिं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम्। भारत माता की जय। ऑडियन्समध्ये आपले ज्येष्ठ इतिहासतज्ञ पांडुरंगराव बलकवडे आलेत, त्यांचं मी स्वागत करतो. सगळ्यांना जरा तुमचं दर्शन होऊ दे. आणि कर्नल प्रसाद पुरोहित आणि डॉक्टर अपर्णा पुरोहित. मी सुचेताताईंना आणि अनंतरावांना विनंती करतो, लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांचा सत्कार करावा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन. Lieutenant General Rajendra Nimbhorkar, who hails from a farming family in Vidarbha, Maharashtra. He is an alumnus of Sainik School, Satara, National Defence Academy, Pune, and Indian Military Academy, IMA, Dehradun. He has also attended the military course at National Defence University, Washington, D.C., and the National Defence College, Dhaka. Such a luminous career. When I was reading it, I really remembered when I appeared for that NDA exam, and this has been an unfulfilled dream. Probably in some birth, I will follow your footsteps. Nimbhorkar ji was commissioned into 15 Punjab Regiment in 1979. He has served in an operational role in several regions, including Leh, Kargil, Kashmir Valley, Poonch, Rajouri, Rajasthan, and Northeast India. In fact, I don't call it India anymore. I say Bharat. Northeast of Bharat. This country was never India. He has held various commander positions, including 15 Punjab in Jammu and Kashmir, an infantry brigade in Naushera, Rashtriya Rifles, General Officer commanding GOC Maharashtra, Gujarat, and Goa, GOC of Nagrota in 2015 before taking over as MGO at Army Headquarters. He has served as a United Nations military observer in Angola, Africa. He was also appointed the Colonel of the Punjab Regiment on 1st of March 2015. Nimbhorkar ji was critically injured during Operation Vijay on the line of control in Rajouri sector, commanding 15 Punjab. He also captured the enemy post in Dras sector as a captain, and he killed 22 terrorists in Baramulla district of Kashmir as a major. During his career, he has been awarded COAS Commendation Card, CNC SFC Commendation Card, Sena Medal for Gallantry commanding a company in Dras, Sena Medal Distinguished Service commanding a brigade in Naushera, Vishishta Seva Medal in Akhnur sector, Uttam Yuddha Seva Medal in Nagrota, Ati Vishishta Seva Medal in South Kashmir,
and Param Vishishta Seva Medal as Master General of the Ordnance. Lieutenant General R.R. Nimbhorkarji has been awarded PhD from Chaudhry Charan Singh University in Meerut in July 2022. Sir, I salute you for all your service to Bharat and looking after our Suraksha. Unfortunately, HSMचे जे अध्यक्ष आहेत माननीय शिवाजी राजे भोसले ह्यांची तब्येत त्यांची अशी परिस्थिती नव्हती की ते इथे ट्रॅव्हल करू शकतील आणि म्हणून ते आज उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांनी आपलं मनोगत लिहून पाठवलंय जे मी तुमच्या समोर वाचतोय. Respected Lieutenant General Sir, respected Anantrao, respected Sucheta Tai, Ranjit Ji, and Colonel Purohit Sir, and Aparna Ji. Namaskar and Ashirwad to one and all. Due to my illness, this time I could not attend this valuable function, but want to express my views through this message. The Hindavi Swarajya Mahasangh is established us for the royal Sardars of the Maharashtra, whose ancestors fought against the invasion of foreigners like Arabs, Muslims, Britishers, French, and Dutch, who looted the Hindustan in both ways by wealth and religion. Netaji Subhash Chandra Bose expressed that if India needs to be made independent, then there is only one way out: fight like Shivaji. Even today, India needs a large chunk of soldiers to guard our borders, with infantry accounting for the bulk to hold ground. No amount of technology can substitute well-trained and motivated brave soldiers. I believe this HSM CATS program is an important step towards it. It will also provide excellent opportunities to our NCC cadets to explore alternative careers in the internal security as well as private security, by which their 3 years of training in NCC is put to best use in future. I herewith extend my best wishes and regards to all the HSM Expert Advisory Committee office bearers and members and look forward to working together with them. Chhatrapati Shivaji Maharaj stands as one of the greatest military strategists and visionary leaders in Indian history. Shivaji is remembered as a true embodiment of valor and called as Shivaji Maharaj, the military colossus of Bharat. I offer tributes to Chhatrapati Shivaji Maharaj and Thorle Bajirao Peshwa on this occasion and seek their blessings for our success. Bharat Mata ki Jai, Vande Mataram. मी रणजित नातूजींना इन्व्हाइट करतो. हिंदवी स्वराज्य महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे कॅट्स प्रकल्पाबद्दल माहिती देतील आपल्या सगळ्यांना. नमस्कार. प्रथमतः हिंदवी स्वराज्य महासंघाच्या वतीने मी सर्वांचे इथे हार्दिक स्वागत करतो आणि आज मंचावर उपस्थित आमचे सर्वांचे मार्गदर्शक, आपल्या एक्सपर्ट ॲडवायझरी कमिटीचे माननीय अध्यक्ष लेफ्टनंट जनरल निंबोरकर साहेब, वरिष्ठ उपाध्यक्ष अनंतराजे पटवर्धन साहेब आणि आमच्या हिंदवी स्वराज्य महासंघाच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या उपाध्यक्षा माननीय सुचेताताई पेशवा, या सर्वांना अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांसमोर हा जो एक अभिनव प्रकल्प आपण आजपासून सुरू करतो आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. HSM कॅट्स म्हणजे हिंदवी स्वराज्य महासंघ कॅडेट्स टू सोल्जर्स प्रोजेक्ट असा हा प्रोजेक्ट आहे. यात थोडीशी पार्श्वभूमी सांगतो की माझा मुलगा पण NCC मध्ये आहे, कर्नल साहेबांचा मुलगा पण NCC मध्ये आहे, स्वतः कर्नल साहेब NCC मध्ये होते. त्यामुळे NCC काय असतं हे सर्वांनी जवळनं पाहिलेलं आहे आणि सध्या आम्ही जे पाहतोय की सर्व NCCच्या कॅडेट्समध्ये साधारण 85-90% मुलं मुली हे पुण्यासारख्या मोठ्या महानगरातनं न येता लहान लहान गावांमधनं इथे पुण्यात शिकायला जी मुलं येतात त्यातला बहुसंख्य वर्ग आहे. घरची परिस्थिती साधारण बेताची असते. एका छोट्या खोलीमध्ये अनेक विद्यार्थी राहून कुठेतरी मेसचं जे स्वस्तात मिळेल ते भोजन करून ते आपला इथला अभ्यासाचा सगळा नियमितपणा चालवत असतात. अर्थात हे करत असताना NCC मध्ये त्यांना उत्तम ट्रेनिंग दिलं जातं, ज्याला त्यांच्या भाषेत रगडा असं म्हणतात. हे सगळे रगडलेले असतात.
बहुतेक रगडा हा शब्द रगेडवरनं घेतलेला असेल, इंग्लिश शब्द रगेडवरनं रगडा घेतला असेल. त्यानंतर खरंच लाईफ रगेडच असतं आणि त्या सर्वांना भरपूर रगडा देऊन त्यांची अत्यंत मानसिकता ही जवळपास एका सैनिकासारखीच झालेली असते. परंतु असं आहे की आपल्याकडे पोलीस दल असेल, सैन्य दल असेल, याच्यामध्ये ज्या व्हेकन्सीज असतात दरवर्षी आणि त्याच्यासमोर जेवढी NCC मुलं असतात तर ते काही प्रमाण जुळत नाही. आणि साधारण 100 4, 5, 10पेक्षा जास्ती मुलं मुली हे काही आर्म्ड फोर्सेसमध्ये कुठल्याही विंगमध्ये असेल, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स कुठल्याही विंग असेल किंवा पोलीस दलामध्ये सुद्धा रुजू होऊ शकत नाहीत. तर अशांनी पुढे काय करावं? तर मध्यंतरी आम्ही एका ठिकाणी गेलो होतो. आमच्या ओळखीच्यांच्याच घराच्या सोसायटीमध्ये खाली सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणारा मुलगा आमच्याच मुलाच्या वर्गामध्ये NCCमध्ये शिकत होता आणि त्याच्यावर तिथला खर्च पुण्यातला भागवण्याकरिता म्हणून एक साधा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायची वेळ आली होती. अर्थात कुठलंही काम कमी नाही, कुठलंही काम निम्न नाही, पण इतका ट्रेन झालेला मुलगा एक साधा सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो हे पाहिल्यावर जरा विचार करायला लावायची परिस्थिती होती. कर्नल पुरोहित, आम्ही सगळ्यांनी बसून विचार केला, हे कसं बदलता येईल आपल्याला, याला काय नवीन आपला अपॉर्च्युनिटीज देता येतील. तर त्यावेळेला डोक्यात असं आलं की समजा यांना आपण काही ट्रेनिंग दिलं, यांच्या आत्ता जे भोजन करतायत, जे रोज ते आहार घेत आहेत, त्याला काही सप्लिमेंट करू शकलो, अर्थात त्यांच्यात त्यांची प्रगती पण होईल, त्यांचं स्वास्थ्य चांगलं होईल, सुदृढ होतील, अजून अभ्यास करतायतच, त्यांना काही मार्गदर्शन आपण चांगल्या लोकांच्या माध्यमातून केलं, रिटायर्ड ऑफिसर्स असतील, रिटायर्ड पोलीस ऑफिसर्स असतील, आर्मी ऑफिसर्स असतील. त्याचबरोबर त्यांना आपण काही सॉफ्ट स्किल ट्रेनिंग दिलं. कारण मी पाहिलं की हे बरीचशी मुलं ही साधारणतः इंग्रजी आणि चांगलं हिंदी बोलण्यामध्ये मागं पडतात. तर त्यांना आपण कम्युनिकेशन करता येण्याइतपत आपण इंग्लिश त्यांना शिकू शकू का, हिंदी शिकू शकू का, मॅनरिझम्स, 4 लोकांमध्ये कसं वागावं, बोलावं, कसं प्रेझेंट व्हावं, ह्या गोष्टीला सॉफ्ट स्किल म्हणतो आपण. त्याचं काही प्रमाणात आपण त्यांना प्रशिक्षण देऊ शकलो. आणि त्याचबरोबर या सर्वांना आपण जर त्यांना जी आत्ता शिकवल्या गेलेल्या गोष्टी आहेत त्याच्या व्यतिरिक्त काही मार्शल ट्रेनिंग दिलं, जसा की एक चांगला मार्शल आर्ट्सचा प्रकार आहे ज्याला क्रव मागा म्हणतात, की जो इस्रायली आर्मी वापरते त्यांच्या सोल्जर्स करता, त्यांना ट्रेनिंग दिलेलं असतं. तसं क्रव मागासारखं एखादं आपण त्यांना ट्रेनिंग देऊ शकू का? म्हणजे काय की साधारण तो 2nd इयर जेव्हा पासआउट होतो त्यावेळेला तो B सर्टिफिकेट झालेला असतो. 3rd इयरनंतर C सर्टिफिकेटची परीक्षा असते. सो B सर्टिफिकेट ते C सर्टिफिकेट या कालखंडामध्ये त्यांना 1 वर्षामध्ये आपण हे सगळं जर त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं, त्यांना या पद्धतीचं आपण सप्लिमेंट केल्या अनेक गोष्टी, तर C सर्टिफिकेट त्याला मिळेपर्यंत तो एक तयार गडी झालेला असेल. मग त्यांनी आर्मीत गेला तरी आनंद आहे, पोलीसमध्ये गेला तरी आनंद आहे. परंतु त्यात दोन्हीत नाही गेला तर तो कुठेतरी BA BCom करून कुठेतरी लहानशी नोकरी घेऊन प्रयत्न करत असतो हातपाय मारायचे. असं करण्यापेक्षा, आणि ते जेव्हा तो करतो त्यावेळेला त्याला जे 3 वर्षाचं उत्तम ट्रेनिंग मिळालेलं आहे ते वाया जात आहे. आज आपल्या देशाचे हे एका अर्थाने सोल्जर्स आहेत, हे आपले सैनिक आहेत. तर यांचं हे ट्रेनिंग असं वाया नाही जाऊ द्यायचं, ते कुठेतरी सत्कारणी लागावं आणि देशाच्या कार्यात पुन्हा रुजू व्हावं ह्या विचाराने हा प्रकल्प केला. त्यामध्ये आम्ही काही सिक्युरिटी एजन्सी चालवणारे, म्हणजे केवळ घराच्या खालची सिक्युरिटी चालवणारे नाहीत, ज्याला आपण पर्सनल गार्डिंग म्हणतो, जे एक निश सिक्युरिटी टाईप आहे, की मोठे बिझनेसमॅन असतील, पॉलिटिशियन्स असतील, काही नामांकित व्यक्ती असतील, यांना स्वतःबरोबर बॉडीगार्ड्स लागतात, प्रायव्हेट गार्ड्स लागतात. अशांमध्ये आपण यांना जर रुजवलं, ह्या मुलांना जर ते आपण एक नवीन आयाम उघडून देऊ शकलो तर निश्चितपणे त्यांना जे त्यातनं रोजगार मिळणार आहे त्याच्यामध्ये मला जी माहिती आहे त्याप्रमाणे जी 10, 15, 12 हजारची नोकरी त्यांना करायची वेळ येईल, त्या जागी त्यांना 30-35 हजारपासून त्यांना पुढे पगार सुरू होतात. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपला हा प्रयत्न आहे की हे सिटिझन सोल्जर्स आहेत, हे आम आदमीसारखे कोणी नाही आहेत. यांनी 3 वर्ष ट्रेनिंग केलेलं आहे, यांनी लष्करी प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्याचा लष्करी प्रशिक्षणाचा फायदा हा परत भारत देशाकरता व्हावा, त्यांच्या स्वतःला उत्कर्ष करायला मदत करावा, ह्या दृष्टीने सुरुवात केलेला हा प्रकल्प आहे. तर ह्याची आज आपण इथे लोकार्पण या प्रकल्पाचं करणार आहोत. यामध्ये मी आत्ता मुद्दाम नाव घेऊ इच्छितो की अर्थातच आपले निंबूरकर सर असतील, कर्नल साहेब असतील, या सर्वांचे तर त्याला पाठबळ आहेच, आशीर्वाद आहेतच. पण याच्यात आपण एक फॉर्म भरून अनेक कॉलेजेसमध्ये पाठवला होता आणि पहिल्याच आठवड्यामध्ये
जवळपास 22 मुलींनी तो फॉर्म भरून आपल्याला दिला की त्यांना ह्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे. त्यांचं जे सिलेक्शन आहे ते आमच्या इथे कर्नल पराग मोडक बसलेले आहेत. कर्नल साहेब, कर्नल पराग मोडक इथे आहेत. हे या प्रकल्पामधल्या सर्व कॅडेट्सचं सिलेक्शन करतील आणि त्यांना महिनाभरामध्ये आपण जो प्रकल्प योजला आहे त्याचं अंमलबजावणी सुरू होईल. एवढंच मी सांगतो आणि इथे थांबतो. जय हिंद. मी आपले मुख्य अतिथी लेफ्टनंट जनरल निंभोरकर साहेब यांना HSM कॅट्स प्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी, म्हणजे या प्रकल्पाचं नाव, त्यांचा लोगो असलेला एक फलक आहे, त्याचं लोकार्पण करण्यासाठी विनंती करतो. मी निंभोरकर साहेबांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजची परिस्थिती, त्याच्यामध्ये डिफेन्स फोर्सेसचा रोल, त्यांचा अनुभव, इंटेलिजन्सचं महत्त्व, ह्या अशा सगळ्या महत्त्वाच्या सब्जेक्ट्समधनं त्यांना जे उचित वाटेल त्या विषयावर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. मंचावरील मान्यवर आणि मंचाखालील मान्यवर दोन्ही सारखेच तुम्हाला वंदन करतो आणि 2 शब्द मी सांगतो. सगळ्यात पहिले, हा उपक्रम हिंदी स्वराज मंचने केला त्याबद्दल खूप खूप आभार त्यांचे. कारण की मी स्वतःचं एक उदाहरण देतो. 1968 साली मी एका छोट्याशा गावातून, सातपुडाच्या पायथ्याशी विदर्भात माझं गाव होतं, ज्या गावात आम्ही कधी शूज पाहिले नव्हते. आम्हाला शूज म्हणजे काय माहीत नव्हतं. कधी गाडी पाहिली नव्हती, रेल्वे पाहिली नव्हती. आणि आमचं सगळ्यात मोठं स्वप्न असायचं की मास्तर बनलं म्हणजे झालं, म्हणजे नोबेल प्राईज मिळाल्यासारखं. म्हणजे तेवढंच होतं. बसायला शाळा नसायची, एकच वर्ग, त्यामध्ये 7-8 जण येऊन बसायचे. तर अशा, हे सांगायचं तात्पर्य की अशा गावातून मी लेफ्टनंट जनरलच्या हुद्द्यापर्यंत गेलो. हे एक उदाहरण तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतो की जर तुमच्यात कॅपेबिलिटी असली आणि हार्डवर्क करायची, मेहनत करायची, तसं जर घेतलं तर कोणतंच कार्य शक्य झाल्याशिवाय राहत नाही. असं काहीच अशक्य नाही. आणि हे कशामुळे झालं की याच्या छोट्याशा गावातून मला प्लॅटफॉर्म मिळाला, सैनिक स्कूल सातारा म्हणून. या स्कूलनी घडवलं आणि तसाच प्लॅटफॉर्म आज हिंदवी स्वराज मंच तुम्हाला देत आहे. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही सगळ्यात आर्म फोर्सेस धरून दुसऱ्या पण ठिकाणी तुम्ही सगळे उंच उंच भरारी घ्या. तुम्हाला प्लॅटफॉर्म करून देणं हे आमचं उपलब्ध करून देणं आमचं काम आहे. बाकी तुमची मेहनत आहे. हे हिंदी स्वराजचं झालं. मला 2-3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात आर्म फोर्सेसबद्दल. बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेचसे एक्सपिरियन्स असतात, पण सांगायचं म्हणजे तुम्हाला किती रिस्पेक्ट मिळतो. इथेच नाही, परदेशात पण. मी जसं सांगितल्याप्रमाणे 2005 वॉशिंग्टनमध्ये गेलो आणि तुमच्या की बरेच जण गेले असतील अमेरिकेत. खूप लांब रांग असते इमिग्रेशनमध्ये. आणि मी तिथे पाहिलं की त्यांचे आर्म फोर्सेसचे 2 ऑफिसर्स एका बाजूनी जात होते, सेपरेट. तर मी म्हटलं आपण तर यांच्या देशाचं नाही आहे, पण तरी प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. म्हणून मग मी त्याला सांगितलं की मी तर काही अमेरिकेच्या सैन्याचं नाही आहे, पण मी भारतीय सैन्याचा अधिकारी आहे, मी या लाईनमधून जाऊ शकतो का. तो म्हटलं व्हाय नॉट सर, इंडियन आर्मी इज व्हेरी फेमस आणि तुमच्यासारखे लोक येतात
आमचं भाग्य आहे. मला एक सेपरेटली एका मिनटात घेऊन सगळे क्लिअर करून टाक. हे सांगायचं अगेन तात्पर्य असं की आपल्या देशाच्या सैन्याचा अभिमान सगळीकडेच आहे. आणि हे जर तुम्ही जॉईन केला, हा जर तुम्ही डिपार्टमेंट जॉईन केलं तर तुमचाही तेवढाच रिस्पेक्ट सगळीकडे केला जाईल. आणि ही जी परंपरा आहे, 2 उदाहरण देतो तुम्हाला. ही आजपासूनची परंपरा नाही आहे. आपल्याला सगळ्यात स्वराज्य मिळवून दिलं आपल्या छत्रपतींनी. स्वराज्याचं साम्राज्य केलं बाजीरावांनी. आणि त्याच्याच पायरीवर चढून आपलं सैन्य दिवसेंदिवस चांगलं काम करत आहे. आणि बऱ्याच जणांना तुमच्यापैकी माहीत नसेल, किंबहुना माहीत असायला पाहिजे की बाजीराव प्रथम, पहिले बाजीराव यांनी एक लढाई लढली होती, पालखेडची लढाई. बऱ्याच जणांना माहीतच नाही पालखेड कुठे आहे. ही लढाई आतापर्यंतच्या युद्धाच्या इतिहास सर्वोत्तम लढाई मानल्या जाते. मोबिलाइज वॉरफेअर, जे मोबिलिटी वॉरफेअर म्हणजे तुम्ही जे आजकालच्या जगात टँक्स वगैरे करतायत तसं. आपली एकही हानी न होऊ न देता 4-5 जखमी झाले असतील. पूर्ण 30,000 निजामाचं सैन्य घुटण्यावर आणलं आणि सरेंडर करायला लावलं. असं दुसरं उदाहरण कुठे. आणि ही लढाई UK ब्रिटिशच्या आर्म फोर्सेस विद्यालयात शिकवली जाते. पण आपलं दुर्भाग्य असं की आपल्याला माहीत नाही. हे तुम्हाला जसं रिस्पेक्ट मिळतो भारतीय सैन्याबद्दल, तसं सांगावं असं वाटतं की आपलं जे मधल्या काळात आपलं कल्चर ते थोडं आपण मागे विसरल्यासारखं झालं. आणि हे का म्हणतो की जसं मी सांगितलं, म्हणजे छोट्याशा गावात जिथे काहीच माहीत नव्हतं, आम्हाला गीतेचा अध्याय शिकवायचे. मला अजूनही पूर्ण अध्याय 2 विनोबा भावेंची गीताचा पाठ आहे. आज किती लोकांना पाठ नाही. आणि त्यामुळे हे हिंदवी स्वराज्य मंचाचं मला असं वाटतं की आपल्या बरोबर आपलं जे आपण ध्येय आहे त्याचबरोबर आपण आपलं कल्चर विसरलं नाही पाहिजे. गाझामध्ये युद्ध व्हायच्या, दुसरं युद्ध सीजफायरनंतर व्हायच्या आधी मी इस्रायलमध्ये जवळपास महिनाभर होतो. आणि तिथे ते आम्हाला घेऊन गेले एक जेनोसाईड म्युझियम म्हणून आहे, जिथे 2nd वर्ल्ड वॉरमध्ये ज्यूज, यहुदी लोक मारले गेले. जगाच्या पाठीवर तेव्हा 15 मिलियन, 1.5 कोटी लोक होते ज्यू लोक. त्यापैकी 5-5.5 मिलियन ज्यूचा नायनाट करण्यात आला. सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि सगळेजण जाऊन तिथे लहानापासून ते मोठ्यापर्यंत जाऊन ते बघून येतात की, आणि त्याच्यामध्ये ते प्रेरणा घेतात की आपण कसं जिवंत राहिलं पाहिजे. आणि 1000 AD पासून 1100 AD पासून 1900 पर्यंत भारतात तेव्हाच्या काळात जर ॲव्हरेज घेतलं 110 मिलियन म्हणजे 11 कोटी देशवासी, मी धर्म म्हणत नाही कारण की दुसरा त्याचा विपर्यास केला जाईल, जवळपास 70 मिलियन त्यांना नायनाट केला गेला लोकांनी. पण त्याचा आपला काही गंध नाही. मग ह्या आपल्या कल्चरमध्ये आपल्याला माहीत असायला पाहिजे. जोपर्यंत आपली हिस्ट्री, आपला इतिहास आपल्याला माहीत होत नाही तोपर्यंत आपला भूगोल सुरक्षित राहत नाही. पण आपला भूगोल सुरक्षित करायसाठी ह्या गोष्टी आपल्याला महत्त्व असणं पाहिजे. आणि हे एक छोटेसे बरेचसे असे उदाहरण आपण हिंदवी स्वराज्य मंचात द्यायला पाहिजे आणि आपण देऊ पण. आणि त्यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळेल आपल्या देशाच्या सैन्यामध्ये, आपल्या देशाच्या रक्षणासाठी व्हायसाठी, आणि मंच आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. सगळ्या शेवटी जाता असं सांगावंसं वाटतं की कसं आपण सैन्यामध्ये काय कशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. बऱ्याच वेळ की उदाहरण देतो की आपण त्याच्यासाठी सज्ज राहिलं पाहिजे. मी मेजर होतो बारामुल्लामध्ये आणि तेव्हा हर 2-3 दिवशी आम्ही ऑपरेशनला जायचो. कोणी आम्ही 3-4 टेरिस मारायचो, आमचे 1-2 जवान मरायचे. म्हणजे हे रोजचंच काम होतं. जवळपास मला वाटतं 1990 पासून ते 2007-8 पर्यंत या टेरिस ऑपरेशनमध्येच आपले जवळपास 7,000 सैनिक शहीद झालेले आहेत.
एक खूप मोठी संख्या आहे. आणि पण कशी प्रेरणा मिळते, आपण त्यांच्याविरुद्ध काय करायला पाहिजे. असं एक ऑपरेशन करता करता आम्ही असं करायचो की बऱ्याच वेळा चकवा द्यायसाठी म्हणून आम्ही टेरिस बनवून जायचो. तर असे 2 ऑफिसर आणि 3 जवान शिकले नमाज पडायला, काय करा, आणि पण त्यांची खबर घ्यायची आणि त्यांची सांगायचं आणि मारायचं. पण ते पण तेवढे चतुर होते. एका गाववाल्यानी आपल्या 5 जणांना सांगितलं की तिथे जवळपास 10 टेररिस्ट आहेत, तुम्ही जाऊन त्यांना मारू शकता. आणि दाखवलं, रस्ता दाखवला. हे गेले. तिथे गेल्यावर त्यांना समजलं की आपण डबल क्रॉस झालेलो आहे. कारण की आतमध्ये जंगलात गेल्यावर त्यांना जवळपास 200 ते 250 टेररिस्टनी त्यांना सराउंड केलं. हे लढत राहिले शेवटपर्यंत, जोपर्यंत त्यांचं ॲम्युनिशन होतं. फाईट करत राहिले. जेव्हा शेवटी ॲम्युनिशन संपलं, त्यांनी त्यांच्यावर चार्ज केला, पण ते पकडले गेले. पण त्याच्या पुढची गोष्ट जी आहे ती खूप मनाला लागली. या सगळ्या 5ही जणांना त्यांनी पूर्ण शिलून काढलं आणि ते आवाज होते ते टेप केले आणि आमच्या पोस्टवर फेकून दिले आणि सांगितलं की हे असं होईल. मग त्यामुळे आम्ही घाबरून बसलो का, नाही असं होईल. त्याच्या दुप्पट प्रेरणा घेऊन त्याच्या आपल्या यांचा नायनाट करायचंच आहे म्हणून ही प्रेरणा घेऊन आम्ही परत काम करत राहिलो. आणि असं काम तुम्हाला भारतीय देशासाठी करावं लागेल. तुमच्यात कॅपेबिलिटी आहे, तुम्ही करू शकाल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार, माझं नाव समीर पोतनीस. आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आत्ता इथं आलेलो आहे. आभार प्रदर्शन हे सहसा कार्यक्रम संपताना होतं, पण एक लक्षात घ्या, कार्यक्रम अजून संपलेला नाही. पण ते सर्वात शेवटी असतं आणि ते ऐकायला कोणी थांबत नाही. आणि मला वाटत होतं की तुम्ही माझं ऐकावं म्हणून मी आत्ता म्हणजे आम्ही ठरवलं की लवकर. तर हॉल उपलब्ध करून दिला म्हणून महाराष्ट्रीय मंडळ थिएटर अकॅडमी आणि त्याचे अध्यक्ष श्री प्रसाद पुरंदरे यांचे आभार. श्री राजेश गोवंडे, बाळासाहेब शेडगे, राजेंद्र ढुमे तथा बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानमालेचे सर्व कार्यकर्ते यांचे आभार. आजचे आपले प्रमुख अतिथी जनरल निंबोरकर सर यांचे आभार. आता मी नाव सांगेन की कर्नल पुरोहित आणि तसे संपूर्ण पुरोहित कुटुंबीय यांचे आभार. पण ते अख्ख्या देशाकडून तुमचे आभार आहेत. कर्नल पराग मोडक हिंदवी स्वराज्य महासंघासाठी कॅडेट्स निवडण्याचे काम ते करणार आहेत, त्यांचे आभार. अभेद अभिषेकी म्हणजे ज्यांनी वंदे मातरम म्हणलं आणि शेवटी राष्ट्रगीत म्हणणारे त्याचे आभार. आमचे खास हे कार्यकर्ते की जे प्रत्येक कार्यक्रमात आम्हाला कायम मदत करतात. अभय सोनावणे, कौस्तुभ दबडगे, मिहीर रतांजनकर आणि इतर सर्व कार्यकर्त्यांचे विशेष आभार. नागेश जाधव, अमृत नातू, यशोवर्धन पुरोहित आणि NCCचे कॅडेट्स यांनी या कार्यक्रमासाठी खूप कष्ट घेतलेत, त्यांचे आभार. आत्ता आपण एक 2-3 सत्कार करूयात. तर ज्यांचं आभार प्रदर्शन पहिलं नाव घेतलं ते माननीय श्री प्रसाद पुरंदरे यांना मी आमंत्रित करतो. त्यांचा सत्कार CA रणजितजी नातू करतील. राजेशजी आपण प्लीज यावं. ढुमे सर आपण पण यावं प्लीज. आपल्याला हा हॉल उपलब्ध यांनी करून दिला.
आता मी आमंत्रित करतो आपले लाडके नितीशजी भारद्वाज यांचा सत्कार करण्यासाठी. ते नितीशजी प्लीज या. ते यायला तयार नव्हते कारण ते म्हणले की मी इथे कोणी नाही आहे, मी एक सामान्य नागरिक म्हणून आणि आर्मीवाल्यांचं कौतुक करायला म्हणून आलो आहे, त्यामुळे माझा कृपया सत्कार करू नये. पण आम्ही असं सांगितलं की तुम्ही इतकं छान निवेदन करताय त्याबद्दल तरी सत्कार घ्या, म्हणून तरी या. प्लीज या सर, प्लीज या. रणजितजी प्लीज त्यांचा सत्कार करा. त्यांचं असं म्हणणं होतं की मी खूप सामान्य, म्हणजे ते खूप सामान्य माणूस आहेत म्हणून त्यांचा सत्कार नको. एक मिनिट थांबा सर प्लीज, एक मिनिट. हां, आज सुचेताताई पेशवा यांचा 60वा वाढदिवस आहे. मगाशी यांनी ते विविध पद्धतीने सांगितलंच. तर त्यांचा सत्कार नितीशजी यांच्या हस्ते व्हावा. तर कृपया नितीशजी सुचेताताईंचा सत्कार करावा वाढदिवसानिमित्त. आता पुढील कार्यक्रम परत चालू होईल. ओव्हर टू नितीशजी. मराठा साम्राज्याच्या सरदारांपैकी काही सरदारांचे वंशज आज आवर्जून उपस्थित आहेत. आज त्या सगळ्यांचं नामोल्लेखन करणं आणि त्यांना धन्यवाद अदा करणं हा हिंदवी स्वराज्य महासंघाच्या वतीने माझं कर्तव्य समजतो. रेहान सरदार इब्राहिम खान गार्दी यांचे वंशज. रेहानजी, स्वागत आहे तुमचं. माणिकराव बावणे सरदार बावणे यांचे वंशज. धन्यवाद. इंद्रजीत जेधे कान्होजी जेधेंचे वंशज. धन्यवाद आल्याबद्दल. अमरजीत राजे बारगळ जहागीरदार सरदार बारगळ जहागीरदारांचे वंशज. आशाताई मेहेंदळे सरदार बळवंतराव मेहेंदळे यांच्या वंशज. धन्यवाद आल्याबद्दल. मोहिनी करकरेजी पेशवा फॅमिलीच्या वंशज. समीर पोतनीस ज्यांनी आत्ता आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम केला ते सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे वंशज आहेत. याच्याच बरोबर शौनकजी अभिषेकी पंडित अभिषेकींचे वंशज. कारण गायनाशिवाय काहीच दुसरं शक्य नाही. युद्धानंतर आल्यानंतर काय ऐकायचं. कर्नल साहेबांचे गुरु आहेत शास्त्रीय संगीतामधले, आणि त्यांच्या घरी पूजा झाली होती जेव्हा मी होतो तेव्हा पंडितजी शौनकजी तेव्हा गायले होते. श्रीपाद अवधूत स्वामीजी आल्याबद्दल धन्यवाद. कार्यक्रमाला पुढे जाताना मी एका मुख्य उत्सव मूर्तीचा परिचय करून देणार आहे. कर्नल प्रसाद पुरोहित. आपण सगळ्यांनी त्यांच्याबद्दल खूप ऐकलंय, पण आपल्याला माहिती नसलेले कर्नल पुरोहित खूप आहेत. ते मी तुमच्यासमोर मांडणार आहे. कर्नल पुरोहित ॲज अन अकॉम्प्लिश्ड स्पोर्ट्समन. In school days, he played hockey at state level. Subsequently pursued swimming for 5 years, reached significant heights, played 5 nationals in swimming and water polo. He also won national gold medal in water polo. The proficiency in swimming saw new heights, pursued sea swimming, wherein he won 2 national championships, 1 gold and 2 silver medals. I still remember reading somewhere, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया तुम्ही पोहला होतात. धरमतर किती दूर आहे, म्हणजे माझं पैतृक गाव जे उरण आहे त्याच्याही पलीकडे धरमतर आहे. एवढा लांब पल्ला त्यांनी, मला वाटतं 8 का 9 तास पोहला होतात तुम्ही. वंडरफुल. सेट नॅशनल रेकॉर्ड बाय, हे बघा नेक्स्टच आलं. धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया इन 9 hours 4 minutes.
He subsequently switched over to weightlifting, participated in 2 nationals and won a gold and 2 silver medals. Avid trekker with profound interest in Maratha history, which I know of because personally when I was researching one particular era within Maratha history, he was one of my guides, and his sister Vasanti ji. Please, Vasanti Purohit. Colonel Purohit and me, we share one common passion for horses. He is also a wonderful horse rider. Then he was commissioned in the service. Colonel Purohit was commissioned in 15 Maratha Light Infantry Regiment and was the best cadet to get commissioned into infantry. He got commissioned in 1994, posted in Nagaland at the peak of insurgency till year 1997. During Kargil war, he was deployed in the sensitive Rajasthan sector. The officer also undertook operations in J&K in Uri, Kupwara and LOC, raised 41 Rashtriya Rifles comprising of Maratha light infantry troops. Colonel Purohit then joined Intelligence Corps and carried out a number of successful operations in South Kashmir. Subsequently, he was posted in Deolali. The officer did the Arabic language course with proficiency from Pachmadi, Madhya Pradesh. Since the year 2017, he has been leading strategic level operations planned at the highest level. He is popularly known among the defense circles as the ultimate spy master in the intelligence fraternity. I would call him the Bahirji Naik of modern Bharat. With profound understanding of national security, including external and internal threats, Colonel Purohit is a national asset. With his undeterred motivation and never give up attitude, despite all the odds and challenges, Colonel Purohit, as a true patriot, continues to serve the nation and Indian Army with a pride. I salute you, Colonel Purohit, as a national hero and a role model for today's young Bharatiyas. Jai Hind. Now, तुम्हा सगळ्यांसाठी I have one bad news and one good news. Oh. Colonel Purohit and Aparna Purohit, Dr. Purohit, you need to be felicitated, without which we cannot move ahead. Give them a big round of applause. ही तलवार नहीं है, याला धोप म्हणतात, धोप. This is a very specialized sword which every person cannot handle. Wonderful. सुचेता ताईंना विनंती करतो अपर्णाजींना स्मृतिचिन्ह द्यावं. मराठा आणखीन 3 मराठा सरदारांचे वंशज इथे उपस्थित आहेत. त्यांची नावं घेतो, त्यांना धन्यवाद देतो. पिलाजीराव सणस, प्रतापगड वीर बाळासाहेब सणसांचे वंशज. बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज, यांच्या वंशज रुपालीताई देशपांडे. सरदार शितोळे यांचे वंशज जयंतराव शितोळे. नाव मी सगळ्यांना विनंती करतो पहिल्या रांगेत बसावं. एक बॅड न्यूज आहे, एक गुड न्यूज आहे. कुठली आधी ऐकायची? कुठली आधी ऐकायची? बॅड न्यूज. बॅड न्यूज इज आता जे दिल्लीमध्ये स्फोट झाले आणि हरियाणामध्ये RDX वगैरे पकडलं गेलं, त्यामुळे मिलिटरी इंटेलिजन्स आणि डिफेन्स फोर्सेस हे सगळे हाय अलर्टवर आहेत. आणि त्यामुळे आपले उत्सवमूर्ती कर्नल प्रसादजी पुरोहित यांना
आदेश देण्यात आला आहे की त्यांनी पब्लिकली बोलू नये कुठल्याही संदर्भामध्ये. पण एक गुड न्यूज आहे, ती अशी आहे की त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या जोडप्याच्या आयुष्याबद्दल, मालेगाव ब्लास्ट प्रकरणाबद्दल, ह्या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मी कन्व्हिन्स करू शकलो त्यांच्या पत्नी अपर्णाताई पुरोहित यांना. तर त्यांची मी उत्स्फूर्त अशी मी लास्ट मिनिट काही प्रश्नावली तयार केली आहे, त्यांची मी उत्स्फूर्त अशी एक मुलाखत घेणार आहे, तुमची आज्ञा असेल तर. काय हो नाही, काहीच नाही. अपर्णाजी, वेलकम टू द डायस.